इयत्ता 12वीला व इयत्ता 10वीच्या परीक्षेला पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्याकरिता मी एक कविता आपल्यासमोर सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक यश परीक्षेत. कवितेचं शीर्षक यश परीक्षेत. वाचनाच्या भरोशावर करा अतुलनीय कामगिरी. वाचनाच्या भरोशावर करा अतुलनीय कामगिरी. पार होईल हिमालय, आकाशही पोचेल भूवरी. वाचनाच्या भरोशावर करा अतुलनीय कामगिरी. पार होईल हिमालय, आकाशही पोचेल भूवरी. घेऊन त्यांचा आदर्श उंचवा आपली मान. घेऊन त्यांचा आदर्श उंचवा आपली मान. तेव्हा कळेल महापुरुष, तुम्हालाही मिळेल सन्मान. तेव्हा कळेलही महापुरुष, तुम्हाला मिळेलही सन्मान. सुप्त आणि निद्रिस्तला जागे करून पंचप्राण. सुप्त आणि निद्रिस्तला जागे करून पंचप्राण. परीक्षेत मिळवून यश बना सुजान नागरिक. नागरिक सुजान. परीक्षेत मिळवून यश बना नागरिक सुजान. वर्ष जाईल वाया, वर्ष जाईल वाया. करू नका कॉपी, चुकीला नाही माफी. पेपरही राहील बाकी. वर्ष जाईल वाया, करू नका कॉपी, चुकीला नाही माफी. पेपरही राहील बाकी. आज गैरवापर मार्गाचा वापर करून अनेक विद्यार्थी पुढे जाण्याच्या मार्गात असेल, त्यांनीसुद्धा कॉपी न करता खऱ्या अर्थानं आपल्या बुद्धिमत्तेच्या भरोशावर पेपर सोडवून येणाऱ्या परीक्षेला समोर गेलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं आहे, वर्ष जाईल वाया, करू नका कॉपी, चुकीला नाही माफी. पेपर राहील बाकी. शेवट करतो कवितेचा. तेव्हा धन्य समजेल मायबाप. तेव्हा धन्य समजेल मायबाप. परीक्षेत घ्या गगन भरारी. गुरुलाही मिळेल खाती. हात फिरेल पाठीवरी, हात फिरेल पाठीवरी. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा. व या कवितेतून मी मुलांना एक गैरमार्ग करू नका हा संदेश आज तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. धन्यवाद.